हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड केमिस्ट्री लेसन नंबर 2 इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्यामध्ये आपण काही टॉपिक्स कव्हर करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय याच्याबद्दल इंट्रोडक्शन पाहणार आहोत. सोबतच ॲनालिसिस कसं केलं जातं किंवा ॲनालिसिस म्हणजे काय. नेक्स्ट आहे केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. आता एक क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय हे पण आपण याच चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण हे समजून घेऊया की ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय किंवा ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये कशाचा समावेश केला जातो. सो जसं की आपल्याला माहिती आहे केमिस्ट्रीच्या 5 ब्रँचेस आहेत. फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, नेक्स्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री. ओके, सो हे जे 5 पार्ट्स आहेत किंवा 5 ब्रँचेस आहेत त्यामधील एक ब्रँच म्हणजे ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता त्याच्या नावामध्ये ॲनालिटिकल आहे म्हणजे कुठेतरी ॲनालायसिस केलं जाते वगैरे असं काहीतरी याच्या नावामधून अर्थ निघतोय. तर एक्झॅक्टली ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये ॲनालायसिस केलं जातं, पण कशाचं आणि कोणाचं तर त्यात आपण पाहूया. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ सेपरेशन. यामध्ये केमिकल्सचं सेपरेशन केलं जातं. सपोज की काही कंपाऊंड्स आहेत किंवा काही मिक्सचर्स आहेत त्याच्यामध्ये बरेचसे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत आणि ते आपल्याला सेपरेट करायचे आहेत, तर ते कसं केलं जातं फिजिकल किंवा केमिकल मेथडने ते आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये पाहतो. त्यासोबतच आयडेंटिफिकेशन, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ द कंपोजिशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. एक आपल्याकडे केमिकल सबस्टन्स आहे, त्या सबस्टन्सची क्वालिटी कशी आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, कोणत्या प्रकारचे एलिमेंट्स प्रेझेंट नाही आहेत, हे सगळं येणार आहे क्वालिटेटिव्हमध्ये. क्वांटिटेटिव्हमध्ये काय येतं, क्वांटिटी म्हणजेच काय क्वांटिटी, मग याच्यामध्ये किती प्रपोर्शनमध्ये केमिकल्स प्रेझेंट आहेत हे सगळं काही आपण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये पाहतो. सो या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या कशामध्ये येतात ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये, जी की केमिस्ट्रीची एक ब्रांच आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन पाहिले. आता आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये ज्या काही गोष्टी येतात त्यांचं इंट्रोडक्शन बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल ॲनालिटिकल केमिस्ट्री फॅसिलिटेट्स इन्व्हेस्टिगेशन ऑफ केमिकल कंपोजिशन ऑफ सबस्टन्स. आपल्या आजूबाजूला जे काही सगळे सबस्टन्स पाहायला मिळतात त्या प्रत्येक सबस्टन्समध्ये कुठे ना कुठे काहीतरी केमिकल संदर्भात आहेच. मग हे जे केमिकल सबस्टन्स आहेत त्याच्यामध्ये किती केमिकल कंपोजिशन आहे. सपोज की आपल्याकडे एखादं स्टील आहे, तर स्टीलमध्ये कोणते कोणते, स्टील एक प्रकारचं अलॉय आहे, तर त्याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल्स आहेत, किती प्रपोर्शनमध्ये आहेत, त्याच्यामध्ये त्या केमिकल्सचं इन्व्हेस्टिगेशन काय आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती ॲनालिटिकल केमिस्ट्रीमधून घेतली जाते. It uses the instruments and methods to separate, identify and quantify the matter under study. आणि ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपल्याकडे असणारे जे पण इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांचा वापर आपण सेपरेशनसाठी करतो. सेपरेशन करण्याचे बरेचसे मेथड्स आहेत, त्यापैकी काही मेथड्स आपण आय थिंक सो की 7th स्टँडर्डमध्ये पाहिलेली आहेत. सो तेच मेथड्स आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत 3rd चॅप्टरमध्ये. सोबतच आयडेंटिफाय करणं, क्वांटिफाय करणं हे सगळं काही ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये येतं. After that, the analysis thus provides chemical or physical information about a sample. आणि जेव्हा आपण एखाद्या केमिकल सबस्टन्सचं ॲनालायसिस करतो तेव्हा त्यामधून आपल्याला केमिकल आणि फिजिकल इन्फॉर्मेशन मिळते. केमिकल म्हणजे काय की ते सबस्टन्स ॲसिडिक आहे, बेसिक आहे, न्यूट्रल आहे, ते कोणाशी रिॲक्ट करू शकतं, त्याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल कंपोजिशन्स प्रेझेंट आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, ते कोणाशी रिॲक्ट करणार, हे सगळं येणार आहे केमिकलमध्ये. फिजिकल इन्फॉर्मेशन म्हणजे जे पण त्याचा ॲपिरियन्स आहे, कलर वगैरे किंवा बाहेरून जे पण विदाऊट केमिकल रिॲक्शन करता जे पण आपण पाहू शकतो तर ते येणार आहे फिजिकलमध्ये. ओके, सो ॲनालायसिस मे बी क्वालिटेटिव्ह और क्वांटिटेटिव्ह. ॲनालायसिस एकतर क्वालिटेटिव्ह असेल किंवा क्वांटिटेटिव्ह असेल. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय तर क्वालिटेटिव्ह ॲनालायसिस इज कॉन्सर्न विथ दी डिक्टेशन ऑफ प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ एलिमेंट्स इन कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स ऑफ कंपाऊंड्स. म्हणजेच काय, आपल्या आजूबाजूला बरेचसे कंपाऊंड्स असतात, बरेचसे मिक्सचर्स असतात, त्या कंपाऊंड्समध्ये आणि मिक्सचर्समध्ये कोणते कोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, कोणते कोणते एलिमेंट्स ॲब्सेंट आहेत, या सगळ्याचा अभ्यास क्वालिटेटिव्ह ॲनालायसिसमध्ये केला जातो. दुसरा आहे क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह इटसेल्फ सजेस्ट की त्या ठिकाणी काहीतरी क्वांटिटी संदर्भात आहे. सो क्वांटिटेटिव्ह ॲनालायसिस डील्स विथ द डिटर्मिनेशन ऑफ द रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स इन कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स किंवा मिक्सचर कंपाऊंड्स. म्हणजेच आपल्याकडे असणारं मिक्सचर कंपाऊंड किंवा साधं कंपाऊंड याच्यामध्ये काही एलिमेंट्स किती प्रपोर्शनमध्ये प्रेझेंट आहेत, तर हे सगळं क्वांटिटेटिव्ह ॲनालायसिसमध्ये ॲनालिसिस केलं जातं. ओके, सो इन दिस वे हे होतं इंट्रोडक्शन. आता आपण पाहणार आहोत की ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे पण त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे किंवा ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा का बरं अभ्यास करावा. ओके, सो लेट अस सी. द कोर्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री एक्सटेंड्स द नॉलेज acquired by the students in studying general, inorganic and organic chemistry.
म्हणजे ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं जे काही नॉलेज आहे किंवा याच्यामध्ये आपण जो काही अभ्यास करतो तो अभ्यास आपल्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, जनरल केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री यांच्यासोबत डील करायला मदत करतो. So chemical analysis is one of the most important methods of monitoring the composition of raw materials, intermediates and finished products and also the composition of air in streets and premises of industrial plants. आता कोणताही केमिकल सबस्टन्स म्हटलं मग ते इनऑर्गॅनिकमधलं असो, ऑर्गॅनिक म्हटलं असो किंवा जनरल केमिस्ट्रीमधलं असो त्याचं आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. सो ॲनालिसिस का केलं जातं किंवा कोणत्या सबस्टन्सेसचं केलं जातं तर केमिस्ट्री म्हणजे केमिकल्समध्ये जे पण रॉ सबस्टन्सेस आहेत किंवा रॉ मटेरियल्स आहेत किंवा जे पूर्णतः फिनिश झालेले आहेत काहीतरी त्याचं तयार झालं आहे तर अशा सगळ्या सबस्टन्सेसचं केमिकल ॲनालिसिस केलं जातं. सोबतच जे पण एअर प्रेझेंट आहे कंपोजिशन ऑफ एअर स्ट्रीटवरचं असो किंवा इंडस्ट्रियल प्लांट्सच्या प्रिमायसेसमधलं असो या सगळ्याचं केमिकल ॲनालिसिस केलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन ॲग्रिकल्चर. शेतीमध्ये देखील ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा उपयोग आहे की इन ॲग्रिकल्चर chemical analysis is used to determine the composition of soils and fertilizers. शेतीमध्ये जी जमीन असते त्या पर्टिक्युलर जमिनीमध्ये जी पण माती आहे त्या मातीसाठी कोणतं फर्टिलायझर सुटेबल आहे किंवा त्या मातीमध्ये केमिकल कंपोजिशन कसं आहे, त्या ठिकाणी कोणतं पीक येईल या सगळ्याचा अभ्यास पण ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये केला जातो. इन मेडिसिन टू डिटरमाइन द कंपोजिशन ऑफ मेडिसिनल प्रिपरेशन्स. आणि बरेचसे मेडिसिन्स तयार करत असताना त्याच्यामध्ये पर्टिक्युलर आजारासाठी कोणते केमिकल्स आवश्यक आहेत, ते केमिकल्स कसे कंबाईन केले पाहिजेत या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी पण केमिकल्स ॲनालिसिस केलं जातं मेडिसिन्स वगैरे प्रिपेअर करण्यासाठी. आफ्टर दॅट ॲनालिटिकल केमिस्ट्री हॅज ॲप्लिकेशन्स इन फॉरेन्सिक सायन्स म्हणजे ते CID वालं म्हणजे ज्याच्यामध्ये CIDमध्ये जे दाखवतात तर ते फॉरेन्सिक सायन्स, इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्री. इंजिनिअरिंगमध्ये देखील ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा अभ्यास करावा लागतो, इंडस्ट्रीमध्ये तर ऑब्व्हियसली करावा लागतो. इंडस्ट्रियल प्रोसेस as a whole and the production of new kinds of materials are closely associated with analytical chemistry. आणि इंडस्ट्रीजमध्ये जे काही प्रोसेस होतात, इंडस्ट्रियल प्रोसेस असो किंवा जे पण नवीन नवीन प्रोडक्ट्स तयार होतात तर या सगळ्यांचा अभ्यास कशामध्ये केला जातो, ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये केला जातो. सो बेसिकली ॲनालिटिकल केमिस्ट्री कन्सिस्ट ऑफ क्लासिकल वेट केमिकल मेथड्स अँड मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड्स. मग ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये सेपरेशन वगैरे करण्यासाठी जे पण इन्स्ट्रुमेंट्स आवश्यक असतात तर त्यामध्ये क्लासिकल आहेत, त्याचबरोबर वेट केमिकल मेथड्स आहेत आणि मॉडर्न इन्स्ट्रुमेंटल मेथड्स. आता हे सगळं काय आहे पुढे आपण हे सगळं काय पाहणार आहोत. पेशन्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे ॲनालिटिकल केमिस्ट्रीमधील दुसरा पॉईंट तो म्हणजे ॲनालायसिस. ॲनालायसिस म्हणजे काय तर आपण एखादी गोष्ट ॲनालिसिस करतो म्हणजे काय करतो तर केमिस्ट्रीमध्ये आपण ॲनालिसिस कसं करतो ते बघूया. सपोज की आपल्याकडे एवढं मटेरियल आहे, केमिकल आहे आपल्याकडे एवढं आहे म्हणजे एखादे कंटेनर आहे, सपोज की बीकर वगैरे आहे आणि याच्यामध्ये एवढं सगळं आपल्याकडे कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये एवढं सगळं सॅम्पल प्रेझेंट आहे. सो आता मला याच्यावरती रिॲक्शन करून बघायची आहे. मग मी काय पूर्ण याच्यामध्ये टाकणार का तर नाही, त्यासाठी मी काय करणार याच्यामधला थोडासा भाग एका दुसऱ्या कंटेनरमध्ये काढून घेणार. यातलं थोडंसं सॅम्पल मी काय केलं जस्ट फॉर टेस्टिंग एका छोट्याशा कंटेनरमध्ये काढून घेतलं आणि मी याच्यावरती जे पण असेल त्या रिॲक्शन्स करणार आणि जर याच्यावरती सक्सेसफुल झाल्या किंवा याच्यामधलं ॲनालिसिस करून झालं की याचा अर्थ त्या याच्यावरती पण ॲप्लिकेबल आहेत. ओके, म्हणजेच या पूर्ण ह्याच्यावरती रिॲक्शन किंवा ॲनालिसिस न करता मी या त्याच्यामधल्याच छोट्याशा मटेरियलवरती किंवा सॅम्पलवरती सगळं काय ॲनालिसिस वगैरे केलं याला पण काय म्हणणार आहोत ॲनालायसिस करणं. ओके, याच्यामध्ये मी सगळ्या रिॲक्शन्स किंवा जे पण टेस्टिंग असेल ते मी याच्यावरती केलं, ज्याला की आपण मराठीमध्ये म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा, तर तेच ते. ओके, सो ॲनालायसिस इज कॅरीड आउट ऑन अ सॅम्पल किंवा स्मॉल सॅम्पल ऑफ द मटेरियल टू बी टेस्टेड अँड नॉट ऑन द एंटायर बल्क. या पूर्ण बल्कवरती, बल्क म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे पण केमिकल्स अवेलेबल असतात तर पूर्ण याच्यावरती न करता याच्यामधलं स्मॉल क्वांटिटी घेतलं जातं, सॅम्पल घेतलं जातं आणि याच्यावरती सगळे एक्सपेरिमेंट्स केले जातात. ओके, सो आता ते जे सॅम्पल आहे तर ते एकतर स्मॉल अमाऊंटमध्ये असणार आहे, सॉलिड असो किंवा लिक्विड असो तर ते काही ग्रॅम्समध्ये असतं. लिक्विड असेल तर मिलीलिटरमध्ये असणार आहे. सो काही ग्राम्समध्ये किंवा मिलीलिटरमध्ये असणारा ते जे सॅम्पल आहे त्याला आपण त्याचं ॲनालिसिस जेव्हा आपण करतो तर त्याला आपण म्हणतो सेमी मायक्रो ॲनालिसिस, कारण ते छोट्याशा याच्यावरती केले ना, सो सेमी मायक्रो ॲनालिसिस. ओके, याचे पण परत दोन प्रकार पडतात, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. ॲज यू नो क्वालिटेटिव्हमध्ये काय येणार आहे की जे पण क्वालिटीज आहेत तर त्या, क्वांटिटेटिव्हमध्ये ज्या पण क्वांटिटीज आहेत तर त्या. ओके, सो फर्स्ट आहे क्लासिकल क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस मेथड्स इन्क्लूड सेपरेशन सच ॲज प्रेसिपिटेशन, जे की प्रेसिपिटेट फॉर्म होतं कोणत्या पण केमिकल रिॲक्शनमधून, जे पण डबल केमिकल रिॲक्शन असेल तर त्याच्यामधून डबल डिस्प्लेसमेंट असेल तर, त्याचबरोबर एक्स्ट्रॅक्शन आणि डिस्टिलेशन. डिस्टिलेशनमध्ये पण सेम केमिकल रिॲक्शन आहे, एक्स्ट्रॅक्शनमध्ये केमिकल्समधून एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. सो आयडेंटिफिकेशन मे बी बेस्ड ऑन डिफरन्सेस इन कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड रिॲक्टिव्हिटी.
सो आयडेंटिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं, जर फिजिकल आयडेंटिफिकेशन असेल तर ते मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर केमिकलचा कलर ऑर्डर वगैरे याच्यावरती केलं जातं. नेक्स्ट आहे क्लासिकल क्वांटिटेटिव्ह मेथड्स कन्सिस्ट ऑफ व्हॅल्यूमेट्रिक अनालिसिस, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस एक्सेट्रा. या सगळ्या टर्म्सचा अर्थ आपण पुढे पाहणार आहोत. सो लेट अस कंटिन्यू. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस. पहिल्यांदा आपण क्वालिटेटिव्ह पाहणार आहोत. केमिकल अनालिसिस ऑफ अ सॅम्पल इज कॅरीड आउट मेनली इन 2 स्टेप्स. फर्स्ट आहे की ड्राय मेथड आणि सेकंड आहे ती म्हणजे वेट मेथड. नावातच ड्राय आहे, याचा अर्थ जेव्हा आपण याच्या अंडर ॲनालिसिस करत असतो तेव्हा आपलं जे पण सॅम्पल आहे तर ते आपण डिझॉल्व करत नाही, आणि जर आपण ते डिझॉल्व करत असू तर त्याला आपण म्हणणार आहोत वेट मेथड. डिझॉल्व नसेल तर ड्राय मेथड, आणि जर आपण ते फर्स्ट डिझॉल्व करणार असू आणि मग ॲनालिसिस करणार असू तर त्याला आपण म्हणणार आहोत वेट मेथड. ओके, सो 2 मेथडने केलं जातं कोणतं क्वालिटेटिव्ह अनालिसिस. एक आहे ड्राय, एक आहे वेट. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द ड्राय मेथड इज युजली यूज्ड ॲज प्रिलिमिनरी टेस्ट इन दी क्वालिटेटिव्ह अनालिसिस. प्रिलिमिनरी टेस्ट कशाची असते, ड्राय मेथडची असते, हे लक्षात ठेवायचे. ओके, आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे वेट मेथड. द सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह अनालिसिस इज कॅरीड आउट युझिंग ॲपॅरेटिस सच ॲज टेस्ट ट्यूब, बेकर्स. त्याचबरोबर नेक्स्ट आहे बिकर्स, नंतर इव्हॅपोरेटिंग डिश, क्रुसिबल, त्याच्यानंतर आहे स्पॉट प्लेट, त्याच्यानंतर वॉच ग्लास, वायर गॉज, वॉटर बाथ, त्याच्यानंतर आहे बर्नर, ब्लो पाईप, पेअर ऑफ टंग्स, सेंट्रीफ्यूज एक्सेट्रा. आता हे सगळं तुम्हाला तुमच्या लॅबमध्ये पाहायला मिळेल, लॅबोरेटरीमध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी आय थिंक की 2nd चॅप्टरमध्ये तुम्हाला बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स पाहायला मिळतील, 3rd चॅप्टरमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्व्हॉल्व्स डिफरंट टाईप ऑफ टेस्ट. आता ऑब्वियसली इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच्या आधारे म्हणजे कोणते कंपाऊंड्स इनऑर्गॅनिक आहेत, कोणते ऑर्गॅनिक आहेत यासाठी आपल्याला टेस्ट कराव्या लागतात आणि त्याच्या आधारेच आपण ठरवू शकतो. So the majority of organic compounds are composed of a relatively small number of elements. जर आपण पाहिलं तर मेजॉरिटी ऑफ जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात त्याच्यामध्ये जे एलिमेंट्सचं नंबर असतं तर ते कंपॅरेटिव्हली कमी असतं किंवा स्मॉल नंबर असतं. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट वन्स, आणि त्याच्यामध्ये असणारे सगळ्यात महत्त्वाचे जे एलिमेंट्स आहेत तर ते आहेत कार्बन. ऑब्वियसली ऑर्गॅनिक आहे म्हणजे कार्बन असणारच आहे. हायड्रोजन पण असणार आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन आणि फॉस्फरस. हॅलोजनमध्ये सगळे ग्रुप नंबर 17 वाले येणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एलिमेंटरी क्वालिटेटिव्ह अनालिसिस इज कॉन्सर्न विथ द डिक्टेशन ऑफ प्रेझेन्स ऑफ दिस एलिमेंट्स. आणि जे पहिल्यांदा एलिमेंटरी म्हणजे पहिल्यांदा जे अनालिसिस केलं जातं क्वालिटेटिव्ह अनालिसिस, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे एलिमेंट्स आहेत का हे पाहिलं जातं. जर हे एलिमेंट्स असतील तर ऑब्वियसली तो कंपाऊंड जो असणार आहे तर तो ऑर्गॅनिक असणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की द आयडेंटिफिकेशन ऑफ ॲन ऑर्गॅनिक कंपाऊंड इन्व्हॉल्व्स टेस्ट सच ॲज डिक्टेशन ऑफ फंक्शनल ग्रुप, डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग और बॉइलिंग पॉईंट एक्सेट्रा. मग आता जेव्हा आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड आयडेंटिफाय करतो त्याच्यासाठी जे आपण टेस्ट परफॉर्म करतो तर त्या टेस्टमध्ये आपण पाहतो की याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे, याचं मेल्टिंग पॉईंट काय आहे, याचं बॉइलिंग पॉईंट काय आहे. द क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ सिम्पल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्व्हॉल्व्स डिक्टेशन अँड कन्फर्मेशन ऑफ कॅटायनिक अँड अनायनिक स्पीशीज दॅट इज बेसिक अँड ॲसिडियल रेडिकल सो इन देम. ओके, सो आता याच्यामध्ये काय केलं जातं, आपण ऑर्गॅनिक पाहिले की त्याच्यामध्ये सर्टन एलिमेंट्स प्रेझेंट असतील तर आपण म्हणतो की ते ऑर्गॅनिक आहे. मग इनऑर्गॅनिक कसं फाइंड आउट करायचं, तर त्याच्यामध्ये जे पण केटायन्स आणि एनायन्स प्रेझेंट आहेत ज्याला की आपण बेसिक रेडिकल आणि ॲसिडिक रेडिकल म्हणतो, तर ते प्रेझेंट असतील तर त्याच्या आधारे आपण इनऑर्गॅनिक पण डिफाईन करू शकतो. ओके, सो इन धिस वे आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस पाहिले. आता आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस पाहतोय. Quantitative analysis of organic compound involves methods such as पहिला आहे डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज कन्स्टिट्युएंट एलिमेंट, म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये किती % कार्बन आहे किंवा किती % हायड्रोजन आहे, किती % ऑक्सिजन आहे, तर ते सगळं तुम्हाला क्वांटिटेटिव्ह अनालिसिसमध्ये पाहायला मिळेल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ नोन कंपाऊंड इन द गिवन सॅम्पल एक्सेट्रा. मग त्याच्यामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन केवढं आहे आणि पर्सेंटेज केवढं आहे याचं ॲनालिसिस कशामध्ये केलं जातं, क्वांटिटेटिव्ह अनालिसिसमध्ये. So quantitative analysis of simple inorganic compounds involves methods based on decomposition reaction, that is gravimetric analysis जे की आपण मागाशी पाहिलेलं आहे. After that the progress of reaction between two solutions till its completion त्याला की आपण टेट्रामेट्रिक किंवा व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस म्हणतो. The quantitative analysis analytical methods involve मेजरमेंट्स ऑफ क्वांटिटीज सच ॲज मास आणि वॉल्यूम. याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर कंपाऊंडचं मास पाहिलं जातं, वॉल्यूम वगैरे पाहिलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बाय मीन्स ऑफ सम इक्विपमेंट ऑन ॲपॅरेटस, आणि कशाच्या मदतीने काही पर्टिक्युलर इक्विपमेंट्स आहेत आपण पाहिले मग असे कोणते इक्विपमेंट्स वगैरे असतात तर त्याच्या आधारे यांचं मास वॉल्यूम वगैरे फाइंड आउट केलं जातं. व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिसमध्ये व्हॉल्यूम फाइंड आउट केलं जातं, ग्रॅव्हिमेट्रिकमध्ये मास वगैरे फाइंड आउट केलं जातं.
बाय मीन्स ऑफ सम इक्विपमेंट्स और ॲपॅरेटस सच ॲज वेइंग मशीनने मास वगैरे फाइंड आउट केलं जाणार. ब्युरेट असेल, ब्युरेट आय थिंक आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. ओके, सो इन धिस वे आपण बेसिक आयडिया मिळवलेली आहे या चॅप्टरची की क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस काय असतं, क्वालिटेटिव्ह काय असतं, ॲनालिसिस का केलं जातं किंवा ॲनालिसिस कसं केलं जातं, इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री काय आहे, हे सगळं काही आपण आजच्या या चॅप्टरमध्ये पाहिलं आहे. आणि होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. बाय बाय.